नमस्ते मित्रांनो, आपल्या टेक्स्टिप या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा परिषदची महाभरती सुरू झालेली आहे, ज्याची की आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि या भरतीमधून जवळपास 13,000 पदे भरली जाणार आहेत। त्यामुळे ही आपणा सर्वांसाठी एक सुवर्ण संधीच आहे आणि आपण सध्या सर्वजण फॉर्म भरण्याच्या घाईमध्ये आहोत, फॉर्म भरत आहोत, फॉर्म भरण्याची तयारी करत आहोत। तर मित्रांनो, आपल्या अनेक मित्रांना असा प्रश्न पडलेला आहे की जवळपास 20 प्रकारची पदे या भरतीमधून भरली जाणार आहेत आणि अनेक उमेदवार हे एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र आहेत। मात्र आपण एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र आहोत, परंतु आपण एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरू शकतो की नाही हे अनेक जणांना माहिती नाही आणि जर भरू शकत असू तर ते कसं भरायचे आणि त्यासाठी काही अटी आहेत का, काही शर्ती आहेत का, हेही अनेक जणांना माहिती नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण या सर्व गोष्टींची उत्तरे पाहून घेणार आहोत। तर चला तर मग आपण माहिती घेण्यास सुरुवात करूया। तर आणि यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घेतलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद। आणि जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि समोरच्या बेल आयकॉनला पण क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता। इथे पहा माझ्या समोर रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट हाऊ टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म असं एक पत्रक आहे। म्हणजेच ग्रामीण विकास विभागाचं एक माझ्यासमोर एक माहिती पत्रक आहे की ज्यात सांगितलेलं आहे की कसे फॉर्म भरायचे, फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची, सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामधल्या मी काही महत्त्वाच्या सूचना आपणास आज सांगणार आहे। चला तर मग पाहून घेऊयात। इथे पहा मित्रांनो, इथे एक सूचना देण्यात आलेली आहे। उमेदवार एकाच अर्जामध्ये पात्र असलेल्या सर्व पदांना इच्छुक असल्यास अर्ज करू शकतो, त्यामुळे पदानुसार वेगळा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपली क्वालिफिकेशन टाकताल, शैक्षणिक पात्रता, वयाची अर्हता, अन्य अर्हता म्हणजे आपली कॅटेगरी, वय, आपली शैक्षणिक पात्रता, ही सर्व माहिती आपण ज्यावेळेस फॉर्ममध्ये भरूयात त्यावेळेस आपणासमोर आपण ज्या ज्या पदांसाठी क्वालिफाय असताल ते सर्व पदे समोर येणार आहेत आणि त्यामधून आपण आपणास ज्या पदांना फॉर्म भरायचा आहे, ज्या पदांना फॉर्म भरण्याची आपली इच्छा आहे त्या पदांना आपण सिलेक्ट करून निवडून घेऊ शकतो। त्यानंतर परंतु इथे एक महत्त्वाची अट काय आहे पहा की आपणास त्यासाठी वेगवेगळा अर्ज भरण्याची गरज नाही, एकाच अर्जामधून आपण त्यासाठीची माहिती भरू शकतो, तिथेच पदे निवडू शकतो। परंतु प्रत्येक पदासाठी त्याला म्हणजेच आपणास उमेदवाराला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे। म्हणजे आपण जेवढ्या पदांसाठी फॉर्म भरला जाईल तेवढ्या पदांचं परीक्षेचं शुल्क, फॉर्मची फीस आपणास द्यावी लागणार आहे, कारण की विहित केलेल्या त्या पदांसाठीची परीक्षा ही एकाच वेळी सर्वत्र घेण्यात येणार आहे। समजा मित्रांनो, आपण 4 पदांसाठी फॉर्म भरलेला आहे तर 4 पदांची परीक्षा वेगवेगळी होणार आहे आणि 4 पदांसाठीची आपणास फीस पण भरावी लागणार आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये त्या पदांसाठीची परीक्षा ही एकाच वेळेस घेतली जाणार आहे। त्यामुळे आपण पदे निवडताना व्यवस्थित निवडा, कारण की त्याची फीस आपणास भरावी लागणार आहे आणि त्याची परीक्षाही द्यावी लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्यवस्थित पदे निवडा, व्यवस्थित क्वालिफिकेशन व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्ही जेवढ्या पदांसाठी क्वालिफाय आहात तेवढी सर्व पदे तुमच्या समोर यावी, तुम्ही तेवढ्या पदांना फॉर्म भरण्यासाठी पात्र व्हावात। म्हणून फॉर्म भरताना व्यवस्थित माहिती भरा। तर इथे काही पदे दिलेली आहेत, त्या पदांचे इंग्रजीमध्ये नाव आहेत आणि ते फॉर्ममध्ये मराठीमधून नाव आहेत। तर आपणास इंग्लिशमधले पण नाव माहिती हवेत, कारण की फॉर्म भरताना तिथे इंग्लिशमधून पण नाव येऊ शकतं। तर इथे काय काय पद आहेत पहा। कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, विस्तार अधिकारी पंचायत, एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत, ग्रामसेवक कंत्राटी, ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्च्युअल, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच हेल्थ सुपरवायझर, औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅबोरेटरी टेक्निशियन, आरोग्य सेवक पुरुष, हेल्थ वर्कर मेल, आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी म्हणजेच हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग, आरोग्य सेविका हेल्थ वर्कर फिमेल, विस्तार अधिकारी कृषी, एक्सटेन्शन ऑफिसर ॲग्रिकल्चर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, पशुधन पर्यवेक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, ॲनिमल हजबंड्री, त्यानंतर आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा, सिनियर असिस्टंट अकाउंटंट, वरिष्ठ सहाय्यक लेखा, सिनियर असिस्टंट अकाउंट, पर्यवेक्षिका अंगणवाडी, सुपरवायझर ICDS नॉमिनेशन, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, सिनियर असिस्टंट मिनिस्ट्रियल, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, ज्युनियर असिस्टंट मिनिस्ट्रियल,
त्यानंतर आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी, एक्सटेन्शन ऑफिसर स्टॅटिस्टिकल, कनिष्ठ लेखाधिकारी ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर, त्यानंतर आहे कनिष्ठ यांत्रिकी ज्युनियर मेकॅनिक. यातील ज्या पदांसाठी आपण पात्र आहात त्या पदांसाठी फॉर्म भरून घ्या, त्या पदांना सिलेक्ट करून घ्या. आणि इथे त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे, आपण पाहून घेऊयात. पुढे काय दिलेलं आहे पहा. उमेदवारास निवड केलेल्या प्रत्येक पदासाठी आपण अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदची निवड करायची आहे. आपणास ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे, जे पद आपण सिलेक्ट केले आहेत त्या जिल्हा परिषद निवडून घ्यायचे आहेत की आपल्याला एवढ्या जिल्ह्यांसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि त्यासाठी कृपया पदानुसार जिल्हा परिषदेची निवड करण्याआधी जाहिरात वाचून घ्यायची आहे. आणि येथे यादीमध्ये निवड करण्यासाठी उपलब्ध असलेले जिल्हे हे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांचा विचार करून दाखवण्यात आलेले आहेत. आणि आपणासमोर जे जिल्हे ओपन होतील ते तिथं रिक्त असलेल्या पदांनुसार ओपन होतील. तर मित्रांनो, जाणीवपूर्वक, व्यवस्थित, काळजीपूर्वक पदे निवडून घ्या, काळजीपूर्वक जिल्हे निवडून घ्या. कारण की सर्वात महत्त्वाची सूचना पहा, उमेदवाराचा विचार हा फक्त त्याने त्या पदासाठी निवड केलेल्या जिल्हा परिषदेसाठीच केला जाणार आहे. समजा तुम्ही 4 जिल्हा परिषद निवडला तर 4 जिल्हा परिषदेसाठीच तुमचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या जिल्हा परिषदेसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इथे फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घेऊनच जिल्हा परिषद निवडा, व्यवस्थित पदे निवडा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपणास एकापेक्षा जास्त पदांसाठी आपण फॉर्म भरू शकतो की नाही याविषयी असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये विचारण्यास विसरू नका. तसेच अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या टेक्स्टेप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.